नमस्कार मंडळी, आज बघूया गावरान चिकनचा रस्सा. इथे हा रस्सा बघा अगदी मस्त असा झालेला आहे. कट देखील अगदी सुंदर असा आलेला आहे. चवीला तर हे चिकन अगदी अप्रतिम झालेलं आहे. बनवायला साधी सोपी रेसिपी आहे. अगदी घरगुती पद्धतीने बनवलेली आहे. तर हे चिकन बनवण्यासाठी इथे मी 1 किलो गावरान चिकन घेतलेलं आहे. हे चिकन स्वच्छ धुवून त्याच्यातील पाणी निथळवून घेतलेलं आहे. आता हे जे चिकन आहे ते मॅरिनेट करून घेणार आहे. तर मॅरिनेट करण्यासाठी इथे अर्धा चमचा हळद वापरली आहे, चवीप्रमाणे मीठ वापरले आणि 2 चमचे आलं लसणाची पेस्ट वापरलेली आहे. इथे आलं लसणाची जी पेस्ट आहे ती शक्यतो फ्रेशच बनवून घ्यावी, जेणेकरून ह्या रश्श्याला छान चव येईल. आता हा जो मसाला आहे तो प्रत्येक चिकनच्या पीसला अगदी चोळून असा लावून घ्यायचा आहे, जेणेकरून हा जो मसाला आहे तो प्रत्येक चिकनला व्यवस्थित लागेल आणि मॅरिनेट केल्यामुळे चिकन पटकन शिजण्यास मदत होते आणि चवीलाही छान लागते. तर इथे हा मसाला अगदी चोळून असा मी चिकनला लावून घेतला आहे. आता हे चिकन आहे ते 20 ते 25 मिनिट मॅरिनेट करून घेणार आहे. तर इथे हे चिकन मॅरिनेट करून घेतलं आहे. आता हे शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी हे चिकन पातेल्यामध्ये शिजवून घेणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही प्रेशर कुकरमध्ये देखील शिजवून घेऊ शकता. तर एक पातेलं जे आहे ते लो हीटवर गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतले. त्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घातलेले आहेत आणि ते हलकेसे फ्राय करून घेतलेले आहेत. तर खडे मसाले अशा पद्धतीने चिकन शिजवताना घातल्यामुळे चिकनच्या अळणीला किंवा चिकनच्या रश्श्याला एक छान चव येते. अगदी स्ट्रॉंग हा रस्सा होत नाही, अगदी स्पायसी होत नाही. तर मसाले फ्राय केल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग घातला आहे आणि हिंग फुलल्यानंतर मॅरिनेट केलेले चिकन घालून घेतले आणि हे जे चिकन आहे ते 1 ते 2 मिनिट असंच तेलावरती परतवून घेतलेलं आहे. तर हे जे खडे मसाले आहेत तुम्ही फोडणीमध्ये न घालता वाटणामध्ये वाटून देखील वापरू शकता, पण त्याचा फ्लेवर जरा जास्त स्ट्रॉंग येतो आणि रस्सा एकदम स्पायसी लागतो. आता याच्यावरती झाकण लावून याला 3 ते 4 मिनिट वाफ काढून घेतलेली आहे. तर 3 ते 4 मिनिटांनंतर इथे तुम्ही बघताय मस्त अशी चिकनला वाफ आलेली आहे. त्याला पाणी सुटायला लागलेलं आहे. आता याच्यामध्ये चिकन बुडून थोडंसं वरपर्यंत येईल इतपत याच्यामध्ये गरम पाणी मी घातलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये थोडं थोडं गरम पाणी घालत हे चिकन शिजवून घेऊ शकता. तर इथे बघा अगदी चिकन बुडून थोडंसं वर येईल इतपत याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. इथे पाणी गरमच वापरायचं आहे. आता याच्यामध्ये पुन्हा मीठ घालण्याची गरज नाही, कारण चिकन मॅरिनेट करताना मीठ वापरलेलं होतं. आता याच्यावरती झाकण लावून अगदी 20 ते 25 मिनिट हे चिकन शिजायला वेळ लागलेला आहे मला. तर गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे. आता चिकन शिजतंय तोपर्यंत मसाला बनवून घेऊयात. तर मसाला बनवण्यासाठी इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेत, 1 टोमॅटो घेतला आहे, 2 कांदे घेतलेले आहेत, 8 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, मूठभर कोथिंबीर, 1 चमचा खसखस आणि 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. आता हा जो मसाला आहे तो भाजून घेऊयात. तर मसाला भाजण्यासाठी एक कढई मीडियम हीटवर गरम करून घेतली आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला खसखस घालून घेतलेली आहे आणि खसखस थोडीशी परतली की त्यामध्ये तीळ घालून घ्यायचे आहेत. आता खसखस परतली आहे, त्यामध्ये तीळ घालून घेतलेत. खसखस आणि तीळ अगदी व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. साधारण 1 ते 2 मिनिट लागतो आणि हे भाजत असताना एकसारखं परतवत राहायचं आहे, जेणेकरून ते करपू नयेत. आता इथे बघा खसखस आणि तीळ भाजलेली आहे, ती एका वेगळ्या डिशमध्ये मी काढून घेतली आहे. त्यानंतर यामध्ये खोबरं घालून घेतलेलं आहे.
खोबरं देखील आपल्याला हलकं सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर खोबरं भाजत असताना याच्यामध्ये अर्धा चमचा मी तेल घातलेलं आहे. खोबरं देखील अगदी व्यवस्थित असं हलकं सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि हे भाजत असताना एकसारखं परतवत राहायचं आहे. खोबरं भाजल्यानंतर त्यामध्ये पुन्हा थोडं तेल घातलं आहे आणि यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे. कांदा मात्र एकदम लो हीटवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हलका सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हा जो कांदा आहे तो भाजून घ्यायचा आहे. तर इथे बघा अगदी हलका सोनेरी कलर येईपर्यंत कांदा भाजला आहे. अशा पद्धतीने कांदा भाजल्याने आपल्या चिकनच्या रश्श्याला एक वेगळी छान चव येते. त्यानंतर टोमॅटो घातला आहे आणि टोमॅटो देखील कांद्यासोबत पुन्हा 1 ते 2 मिनिट भाजून घेतलेला आहे. आता हे जे सर्व भाजून घेतलेले मसाले आहेत ते थंड करून घेतलेत. आता सुरुवातीला तीळ आणि खसखस वाटून घ्यायची, त्यानंतर खोबरं वाटून घेणार आहे आणि नंतर मग ओले मसाले जे आहेत ते वाटून घेणार आहे. तर सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये खसखस आणि तीळ काढून घेतली आहे आणि ह्याला पल्स मोडवरती वाटून घेतलेलं आहे, जेणेकरून याच्यातील तेल सुटू नये. एकदम जास्त तुम्ही मिक्सरमध्ये फिरवलं तर ह्याला तेल सुटू शकतं. त्यामुळे पल्स मोडवरती किंवा मिक्सर बंद चालू करत खसखस, तीळ आणि खोबरं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर इथे बघा हे मी वाटून घेतलं आहे. त्यानंतर हे जे ओले मसाले आहेत ते घालून घेते आहे मिक्सरमध्ये आणि याच्यामध्ये एकदम थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत मी इथे याचं वाटण बनवून घेतलेलं आहे. तर इथे बघा अगदी अशा पद्धतीचं, खूप जास्त पातळ नाही अशा पद्धतीचं वाटण बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथे बघा साधारण 25 मिनिटे झालेली आहेत. आपलं जे हे चिकन आहे ते शिजलेलं आहे. याच्यातील पाणी तुम्ही बघू शकताय थोडंसं आटलेलं आहे. आता आपण याची फोडणी करून घेऊयात. तर मी इथे एका कढईमध्ये फोडणी करून ह्या पातेल्यामध्ये किंवा ह्या चिकनच्या रश्श्यामध्ये ती ओतणार आहे. तुमच्याकडे जर मोठं पातेलं अवेलेबल असेल तर तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये फोडणी करून चिकनचा रस्सा त्यामध्ये ओतून घेऊ शकता. तर एक कढई मीडियम हीटवर गरम करून घेतली आहे. त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे आणि हलकं तेल गरम झालं की त्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना बारीक कट करून घालून घेतलेला आहे आणि हलकंसं कोथिंबीर आणि पुदिना अर्धा मिनिट फ्राय करून घेतलेला आहे. त्यानंतर तयार केलेलं जे वाटण आहे ते घालून घेतलेलं आहे आणि हे जे वाटण आहे ते हलकंसं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर हे वाटण भाजत असताना एकसारखं परतवत राहायचं आहे, जेणेकरून ते कढईला चिकटू नये. तर कोथिंबीर आणि पुदिना अशा पद्धतीने फोडणीमध्ये घातल्यामुळे आपल्या रश्श्याला छान चव येते. तर इथे बघा ह्याला हलकंसं तेल सुटायला लागलेलं आहे. इतपत हे भाजून घेतले. त्यानंतर यामध्ये 3 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा चिकनचा मसाला घातलेला आहे. आता हा जो मसाला आहे तो या वाटणासोबत मस्त असा भाजून घ्यायचा आहे. तर इथे कलर बघू शकताय, मस्त असा कलर या वाटणाला आलेला आहे. तर हे जे वाटण आहे किंवा हा जो मसाला आहे तो एकसारखा परतवत राहायचा आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे. तर आता इथे बघा हा मसाला व्यवस्थित असा मी भाजून घेतला आहे. याला कलर बघू शकताय, मस्त असा हा कलर आलेला आहे. आता हा जो मसाला आहे तो ह्या चिकनच्या रश्श्यामध्ये मी किंवा चिकनच्या अळणीमध्ये काढून घेतलेला आहे.
तर इथे बघा मस्त असा ह्याला कलर आलेला आहे, कट देखील सुंदर आलेला आहे आणि कढईमध्ये अजून थोडासा मसाला शिल्लक आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि कढई गरम असल्यामुळे ते पाणी आपोआप गरम होतं. त्यामुळे इथे गरम पाणी वापरायची गरज नाही. तेवढंच पाणी मी पुन्हा या चिकनच्या रश्श्यामध्ये घालून घेतलेलं आहे. तर आता याच्यामध्ये थोडंसं मसाला आणि 1 वाटी आपण पाणी घातलं होतं, त्याच्यासाठी अर्धा चमचा मीठ मी याच्यामध्ये वरून घातलेलं आहे. कारण मसाला भाजत असताना मीठ वापरलं नव्हतं, त्यामुळे अर्धा चमचा इथे मीठ मी वरून वापरलेलं आहे. आणि आता हा जो रस्सा आहे अगदी 3 ते 4 मिनिट मीडियम टू हाय फ्लेमवर उकळवून घ्यायचा आहे. तर इथे हा रस्सा मी 3 ते 4 मिनिट उकळवून घेतला आहे. आता गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि याच्यावरती बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर घालून घेतली आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय मस्त असा कट आलेला आहे आणि अगदी चवीला तर अप्रतिम चिकनचा रस्सा झालेला आहे. तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.